नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलोय. बँकिंग जे विद्यार्थी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी घेऊन आलोय. बघा मित्रांनो, SBI मध्ये पीओ या पदासाठी जवळपास 1500 जागांची जाहिरात आलेली आहे. म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ प्रोबेशनरी ऑफिसर या पदाची भरती आलेली आहे आणि याच भरतीबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बघा, चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर सर्वात प्रथम आपल्या या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉनचं बटन दिसत असेल त्यालाही तुम्ही प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारी जी महत्त्वाची अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवण्याचं काम मी स्वतः करणार आहे. मित्रांनो, मी आशुतोष परत एकदा तुमचं स्वागत करतो. व्हिडिओला चला सुरुवात करू. बघा, SBI कडनं ही खूप मोठी भरती आपल्याला बघायला मिळते. पीओ या पदासाठी ही भरती असणार आहे आणि 1500 जागा याच्यामध्ये असणार आहेत मित्रांनो. ओके, तर बघा आता डिटेल जागा बघू आपण, कोणत्या कॅटेगरीला किती इथे जागा आहे आणि कशा पद्धतीने इथे वॅकन्सीज सगळ्या असणार आहेत. ओके, आता सध्या टेलिग्राम बंद आहे. टेलिग्राम सध्या बंद आहे, तर याची PDF जी आहे, याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर माझा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतोय. त्या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला ही PDF शेअर करून देईल. ओके, तर बघा इथे कॅटेगरी वाईज आपण जर जागा बघायला गेलो तर इथे बघा रेग्युलर वॅकन्सी आहे SC कॅटेगरीसाठीच्या 216 वॅकन्सीज आपल्याला बघायला मिळत आहेत इथं. आणि यानंतर बॅकलॉगच्या 18 वॅकन्सी आहेत. म्हणजे टोटल तुम्हाला किती वॅकन्सी इथे मिळत आहे SC कॅटेगरीसाठी? SC कॅटेगरीसाठी आहे 234 वॅकन्सी इथं आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर ST कॅटेगरीच्या रेग्युलर जागा आहेत 108 आणि बॅकलॉगच्या आहे 36, अशा 144 जागा आपल्याला ST कॅटेगरीसाठी आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर ओबीसीसाठी किती जागा आहे? ओबीसीसाठी 390 जागा आहेत. टोटल पूर्ण 390च्या 390 ह्या रेग्युलरच्या जागा इथे बघायला मिळत आहे. ओके, 390 जागा या ओबीसी कॅटेगरीसाठी आहे. त्यानंतर मित्रांनो, EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन याच्यासाठी जवळपास 144 रेग्युलर जागा आहे आणि टोटल 144 जागा आहे. बॅकलॉगच्या जागा याच्यामध्ये नाहीये मित्रांनो. त्यानंतर ओपन कॅटेगरीला 588 जागा आहेत. किती? 588 जागा आहेत ओपन कॅटेगरीसाठी. आणि त्यानंतर बघा टोटल जागा किती आहेत? रेग्युलरच्या आपल्या जागा आहेत टोटल 1446 आणि ज्या आपल्या बॅकलॉगच्या आहेत त्या आहेत 54 जागा. अशा टोटल मिळून एकूण किती जागा येत आहेत? तर जवळपास 1500 जागा आहेत मित्रांनो. किती? 1500 जागा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. 1500 जागा याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या जागा आहेत. सर्वात जास्त जागा आपल्याला इथे बघायला मिळत आहे जी आहे ओबीसी कॅटेगरीसाठी 390 जागा आहे. त्यानंतर आपल्याला SC कॅटेगरीसाठी बघायला मिळत आहे 234 जागा. आणि त्यानंतर मग आपल्या EWS आणि ST कॅटेगरीसाठी सेम जागा म्हणजे 144 जागा इथे आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो. ओके, आता महत्वाच्या डेट्स आपण इथे बघू. महत्वाच्या डेट्स याच्यामध्ये बघू. आता तुमचं जी महत्वाची डेट्स आहे, ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख कधीपासून सुरू होते? तर 18 जून 2026 पासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे तुमची 8 जुलै 2026 असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख. त्याच्यामध्ये तुमचं एडिटिंग असेल किंवा मॉडिफिकेशन असेल त्याची ही डेट याच्यामध्येच इन्क्लूड करून देण्यात आली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट डेट इथे देण्यात आलेली नाहीये. ओके, त्यानंतर बघा पेमेंट अँड ऍप्लिकेशन फी त्याच्यासाठी ही सेम तारीख आहे. पेमेंट ऍप्लिकेशन फी साठी सुद्धा सेम तारीख आहे. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला 1-2 दिवसाचं रिलॅक्सेशन तिथे देण्यात आलेलं नाहीये मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर ओके, कॉल लेटर तुमचं कधी येईल? तर जुलैमध्ये 2nd and 3rd वीक्स ऑफ जुलै, म्हणजे जुलैमध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात तुमचं जे ऍडमिट कार्ड आहे, कॉल लेटर आहे ते येऊ शकतं एक्झामिनेशन साठीचं. बरं, कॉल लेटर म्हणाल नाही तर फायनल कॉल लेटर. ओके, त्यानंतर तुमचं जी एक्झाम असणार आहे ती ऑगस्ट मध्ये होणार आहे. प्रिलिमिनरी जी एक्झाम आहे, प्री म्हणजे पूर्व परीक्षा तुमची कधी होणार आहे? तुमची ऑगस्ट 2026 ला लगेच तुमची पूर्व परीक्षा होणार आहे. ओके, आणि त्यानंतर तुमची मेन्स कधी असेल?
म्हणजे तुमचा सेकंड फेज मेन्स म्हणजे मुख्य परीक्षा. मुख्य परीक्षा कधी असेल तुमची? मुख्य परीक्षा असेल सप्टेंबरमध्ये. ठीक आहे, सप्टेंबरमध्ये तुमची मुख्य परीक्षा असेल. त्याचा रिझल्ट जो आहे प्रीचा तुमचा सप्टेंबरमध्ये लागू शकतो आणि मेन्सचा जो आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागू शकतो. त्यानंतर तुमची सायकोमेट्रिक टेस्ट ती कधी असणार आहे? ती असणार आहे तुमची ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या 2 महिन्यांमध्ये तुमचं एक डेट येऊ शकते. त्यानंतरचा तुमचा चौथा महत्वाचा टप्पा काय असणार आहे? तिसरा महत्वाचा टप्पा काय असणार आहे? ग्रुप इंटरव्ह्यू अँड ग्रुप एक्सरसाइज. हाही कधी असेल? हाही तुमचा असणार आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये. ठीक आहे, किती महत्वाचे टप्पे याच्यामध्ये? परीक्षा जर तुम्ही देताय तर किती टप्प्यांमधनं तुम्हाला पार व्हावं लागेल की ज्यासाठी तुम्हाला SBI मध्ये PO या पदासाठी निवड व्हायला पाहिजे. तर त्यामध्ये निवड जर तुमची व्हावी लागेल किंवा तुमचा निकाल जर याच्यातनं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे 3 टप्पे महत्वाचे आहेत. सगळ्यात पहिला टप्पा कोणता आहे? प्री एक्झाम म्हणजे पूर्व परीक्षा तुमची असणार आहे. नंतर तुमची मुख्य म्हणजे मेन्स एक्झाम तुमची होणार आहे. त्याच्यानंतर तुमची सायको टेस्ट होईल. त्यानंतर तुमचं इंटरव्ह्यू तिथे होणार आहे आणि त्यानंतर तुमचं ग्रुप एक्सरसाइज. हे 3 टप्पे तुमचे महत्वाचे आहेत याच्यामध्ये. ठीक आहे, आता पुढचं बघा. याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज आहे ना, ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही आता ऑनलाईन अर्ज भरू शकता. ओके, ऑनलाईन अर्ज भरू शकता. आता इथे बघा, तुम्हाला आता आपण बघू की एज रिलॅक्सेशन किती आहे कुणासाठी आणि एज क्रायटेरिया किती आहे कोणत्या कॅटेगरीसाठी. तर बघा, एज जे आहे तुमचं कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष तुमचं पाहिजे. कधीपर्यंत? 1/4/2026 पर्यंत. ओके, त्यानंतर काय म्हणलंय? यानंतर तुमचं जे वय आहे ते एवढं पाहिजे. ते एज रिलॅक्सेशन जे आहे तुम्हाला सेंट्रलच्या जे नियम आहेत त्याच्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन इथे मिळणार आहे. किती? ओबीसी मध्ये नॉन क्रिमिलियर जे आहे त्यांना 3 वर्षांची सूट इथे मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असाल म्हणजे शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब्स यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 5 वर्षाची सूट मिळणार आहे. म्हणजे किती? आता जर समजा तुमचं वय, आता तुमचं कॅटेगरी तर SC आहे तर मग इथे 30च्या जागी किती होईल? 35. ओके, आणि जर समजा तुम्ही ओबीसी मध्ये तर तुम्हाला किती वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता? 33 पर्यंत. ओके, त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिझॅबिलिटी म्हणजे दिव्यांग उमेदवारांसाठी जे ओपन कॅटेगरी EWS मधनं फॉर्म भरतील त्यांना 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे आहे. त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 13 वर्षाचं, जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी 13 वर्षाची सूट आहे. आणि SC ST या कॅटेगरीसाठी जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी 15 वर्षाची सूट इथे देण्यात आलेली आहे. ओके, एक सर्व्हिसमॅन असेल किंवा अदर कोणते तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला वगैरे असाल तर तुम्हाला इथे 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन बघायला मिळतंय. ओके, अशा पद्धतीने एज रिलॅक्सेशन इथे आहे. वयोमर्यादा तुम्हाला कळाली. 21 वर्ष ते 30 वर्षापर्यंत जर तुम्ही उमेदवार असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकताय. ठीक आहे, याच्यासाठी तुम्ही तेव्हा अर्ज करू शकताय. ओके, बाकी अजून काय इम्पॉर्टंट याच्यामध्ये आहे आपण बघू. त्याच्यामध्ये जर काही अपडेट असेल, सिलेबस बघू, पेमेंट किती आहे ते पण याच्यामध्ये बघू आपण. तुमच्या पेमेंटचं मी एक सेपरेट तिथे एक चार्ट बनवलेला आहे. डिटेलमध्ये पेमेंट खूप चांगली तुम्हाला तिथे मिळणार आहे. ओके, चलो तुमचे जर काही डाऊट्स असतील या व्हिडिओबद्दलचे, या भरतीबाबतचे, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. प्रत्येकाच्या कमेंट्स मी तिथे बघत असतो. ओके, एक पॉईंट इथे आपल्याला महत्त्वाचा मिळाला आहे. त्यामध्ये ऍप्लिकेशन फी किती लागणार आहे तुम्हाला? ऍप्लिकेशन फी ही तुम्हाला लागणार आहे कोणत्या कॅटेगरीसाठी? ओपन, EWS आणि ओबीसी या कॅटेगरीसाठी लागणार आहे 750 रुपये. किती? 750 रुपये फीज तुम्हाला इथे ओपन असेल, EWS असेल किंवा ओबीसी कॅटेगरी असेल यांच्यासाठी 750 रुपये फीज तुम्हाला ऑनलाईन चलन लागणार आहे. ठीक आहे, आणि SC ST या कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारची इथे फीज नाहीये. आणि त्यासोबत जे दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे फीज नाहीये मित्रांनो. ओके, त्यांच्यासाठी ही फीज
इथे नाहीये. आता सिलेबस कसा असेल, एक्झाम पॅटर्न कसा असेल बघा, सिलेक्शनच्या प्रोसिजर कशा असतील ते आपण बघू. ओके, आता तुमची प्री जी एक्झाम आहे ती टोटल होणार आहे 100 मार्क्ससाठी होणार. 100 मार्क्ससाठी इथे तुमची हो ओके, 100 मार्क्ससाठी तुमची प्री म्हणजे पूर्व परीक्षा इथं तुमची होणार आहे. पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला किती सब्जेक्ट असतील? 3 सब्जेक्ट तुम्हाला इथे असतील. कोणकोणते आहेत? तर सगळ्यात पहिले आहे इंग्लिश लँग्वेज, त्याच्यानंतर क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, नंतर रिझनिंग ॲबिलिटी. याच्यासाठी बघा, इंग्लिशसाठी तुम्हाला 40 प्रश्न असतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक महत्त्वाचं आहे, सेक्शन टाइम आहे. सेक्शन टाइम आहे प्रत्येक सब्जेक्टसाठी 20 मिनिटाचा वेळ मिळणार आहे तुम्हाला इंग्लिशसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन्स इथे आहेत. त्यानंतर तुम्हाला क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडसाठी 40 क्वेश्चन्स आहे आणि त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटीसाठी तिथे सुद्धा 30 क्वेश्चन्स आहे. ओके, एक मिनिट तुम्हाला डिटेलमध्ये क्लिअर करून देतो थोडंसं. ओके, इंग्लिश झालं आपलं, 40 क्वेश्चन्स राहील 40 मार्क्ससाठी. त्यानंतर राहील आपलं क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड राहील 30 क्वेश्चन्स राहतील 30 मार्क्ससाठी. त्यानंतर रिझनिंग ॲबिलिटी राहील आपलं 30 क्वेश्चन्स 30 मार्क्ससाठी. टोटल किती होणार? 100 मार्क्ससाठी तुमची टोटल तिथे प्री एक्झाम तुमची होणार आहे. ओके, 3 फक्त याच्यामध्ये सब्जेक्ट्स आहेत, त्या 3 सब्जेक्ट्सनुसारच तुमची पूर्व परीक्षा होणार आहे. वेळ किती मिळणार? तर 1 तासाचा वेळ तुम्हाला इथे मिळणार आहे. ओके, त्यानंतर तुमचं बघा, त्यानंतर तुमचा मेन्सचा पॅटर्न बघू. मेन्सला तुमचं कसं असणार आहे? तुम्हाला मेन्सला 4 सब्जेक्ट इथं बघायला मिळतो आपल्याला. 4 सब्जेक्ट आहे, 200 मार्क्सचा पेपर आहे. ओके, 200 मार्क्सचा इथं पेपर बघायला मिळतोय. यामध्ये काय आहे? रिझनिंग आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड असणार आहे. तो असणार आहे तुमचा 40 प्रश्न असतील 60 मार्कांसाठी. ओके, मॅक्सिमम मार्क्स. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर ड्युरेशन असेल 50 मिनिटाचा वेळ इथे असेल. नंतर डाटा ॲनालिसिस अँड इंटरसेप्शन इथं ओके, याच्यासाठी 30 60. ठीक आहे. ओके, तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन्स किती असतील तुम्हाला? 170 क्वेश्चन्स असतील. किती? 170 क्वेश्चन्स तुमचे असतील. 170 क्वेश्चन्स असतील टोटल 200 मार्क्ससाठी. ठीक आहे, हे 4 सब्जेक्ट तुमचे तिथे असणार आहे. यानंतर काय आहेत बघा, डिस्क्रिप्टिव्ह. ओके, 3 तासाचा वेळ तुम्हाला मिळेल तिथे. त्यानंतर ईमेल्स आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल म्हणजे तुम्हाला तिथे काय लिहावं लागणार आहे? ईमेल्स आहे, त्यानंतर सिच्युएशन ॲनालिसिस आहे, आयदर रिपोर्ट्स रायटिंग आहे किंवा प्रिसिस रायटिंग आहे. 2 ऑप्शन्स तुम्हाला मिळतील, त्याच्यापैकी एक काहीतरी तुम्हाला लिहावं लागेल. ओके, त्यानंतर अजून काही आहे का? फेज 3 आहे. फेज 3 आपण बघू, एक मिनिट. फेज 3 आहे. ओके, फेज 3 मध्ये तुमचं ग्रुप एक्सरसाइज होणार आहे. त्यानंतर तुमचं सायकोमेट्री टेस्ट होणार आहे. द बँक विल बी कंडक्ट सायकोमेट्री टेस्ट फॉर द पर्सनॅलिटी प्रोफाइलिंग ऑफ दिस कॅन्डिडेट हू शॉर्टलिस्टेड ऑफ फेज 3. ओके, तुमची सायको टेस्ट इथे होणार आहे. सायको टेस्ट झाल्याच्या नंतर ग्रुप एक्सरसाइज होईल. त्याच्यासाठी तुम्हाला मिनिमम 20 मार्क्स तुम्हाला घ्यायचे. किती? मिनिमम 20 मार्क्स तुम्हाला घ्यायचे. त्यानंतर इंटरव्ह्यू तुमचा असेल. इंटरव्ह्यूमध्ये कमीत कमी तुम्हाला 30 मार्क्स इथे घ्यायचे. ओके, किती? 30 मार्क्स इथे घ्यायचे. टोटल 50 मार्क्स तुमचे इथे असणार आहेत. ओके, अशा पद्धतीने हे सगळं तुमचं जे परीक्षा पद्धत आहे, एक्झाम पॅटर्न असणार आहे. ओके, याच्यामध्ये नॉर्मलायझेशन सुद्धा होईल. ठीक आहे, अजून काही महत्त्वाचं आहे का? बघू आपण याच्यामध्ये. ओके, आय थिंक ऑल गुड आहे. ठीक आहे. हां, पेमेंटचा एक तुमचं राहिलं आहे. मी पेमेंटचं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. आता बघा, पेमेंटचं तुमचं कसं असणार आहे? पेमेंट तुम्हाला असणार आहे जवळपास प्रति महिना हा 48,480 रुपयापर्यंत. 48,480
₹80 आणि पेमेंट वाईज जर म्हणायला गेलं तर ही नोकरी खूप बेस्ट मला वाटते सध्याच्या कंडिशनला. कारण जे पॅकेज जे आहे ना, मी तुम्हाला एक सिटी तुम्हाला सांगू इच्छितो, की मुंबईमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं, तर मुंबईमध्ये तुम्हाला टोटल पॅकेज किती पडू शकतं इन हँड तिथं, तर ते एक्सप्लेन करणार. बघा, याच्यामध्ये तुम्हाला ₹48,000 पर्यंत पगार तुमचा मिळणार आहे. किती? ₹48,000 आणि 4 टप्प्यांमध्ये तुमचं इन्क्रिमेंट होणार आहे. 4 टप्प्यामध्ये इन्क्रिमेंट होणार आहे. पहिली जी इन्क्रिमेंट आहे तुमची ती आहे ही ₹48,480 असेल. नंतर तुमचं होईल ₹62,480 पर्यंत. नंतर होईल ₹67,160 पर्यंत आणि त्यानंतर होईल ₹85,920 पर्यंत. हे फक्त मी तुम्हाला बेसिक सांगितलंय. याच्यामध्ये इन्क्लूड राहील नंतर ॲड होतील डी-ए म्हणजे महागाई भत्ता तुमचा असेल, एच-आर-ए असेल म्हणजे घरभाडे भत्ते असतील. नंतर सी-सी-ए असतो, जे मोठ्या शहरात काम करण्यासाठी अतिरिक्त त्याच्यामध्ये भत्ते दिले जातात, तो भत्ता असेल. त्यानंतर पी-एफ तुमचा ॲड होणार त्याच्यामध्ये. नंतर एन-पी-एस असेल, नंतर एल-एफ-सी असेल, मेडिकल फॅसिलिटी असतील, परत घरभाडे देण्यासाठी आर्थिक सुविधा, ह्या छोटे-मोठे जे भत्ते आहेत ते इतर अनेक भत्ते तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड केले जाणार आहे. आणि असं टोटल मिळून तुम्हाला जर समजा तुम्ही मुंबईमध्ये आहात, जर मुंबईमध्ये जर तुम्हाला काम मिळालं, मुंबईमध्ये जर ही जॉब मिळाली, तर तुम्हाला जवळपास ॲन्युअल सी-टी-सी तुमचा 21.97 लाख रुपयापर्यंत असणार आहे. जे 21 लाखापर्यंत तुम्हाला हे पॅकेज इथे मिळणार आहे. 21 लाख रुपीजपर्यंत. ओके. तर एवढा तुमचा इथे पगार तुमचा असणार आहे आणि 48,480 प्लस हे भत्ते सर्व एच-आर-ए, डी-ए, सी-सी-ए हे सगळे भत्ते ज्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. ओके. याच्यामध्ये तुम्हाला चांगला पगार तुमच्या हातामध्ये इथे मिळणार आहे. म्हणून ही जो जॉब आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन आहे ते महत्त्वाचं राहिलं बघा. क्वालिफिकेशन जे आहे, आता अर्ज कोण करू शकतोय, तर याच्यामध्ये जो अर्ज करू शकतोय हा कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी किंवा जो लास्ट इयरला आहे, लास्ट सेमला आहे, असा प्रत्येक जण या भरतीसाठी अर्ज करू शकतोय. ओके. क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे सगळ्यांना, की ज्याच्यामध्ये जो विद्यार्थी ग्रॅज्युएट आहे कोणत्याही शाखेतनं, कोणत्याही स्ट्रीममधनं तो जर ग्रॅज्युएट असेल, तर तो प्रत्येक जण इथे अर्ज करू शकतोय. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने आज आपण हे सगळं बघितलं. त्याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू जर बघायला गेलो तर एक भरती आली आहे एस-बी-आय पी-ओची. त्याच्यामध्ये तुम्हाला 1500 जागा आहेत. ओके. ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख किती आहे? शेवटची तारीख जवळपास आहे 7 जुलैपर्यंत. ठीक आहे. 7 जुलैपर्यंत याची 8 जुलैपर्यंत. ठीक आहे. 8 जुलैला शेवटची तारीख आहे. ठीक आहे. एज किती लागणार आहे? एज लागणार आहे तुमचं कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत. आणि यामध्ये ओबीसी असाल तर 3 वर्षांची सूट, एस-सी एस-टी कॅटेगरी असेल तर 5 वर्षाची सूट तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही एक सर्व्हिसमॅन असेल तर त्याच्यामध्येही तुम्हाला 5 इयर्सची सूट तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने सर्व गोष्टी होत्या. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी म्हणजे बँकिंग रिलेटेड असेल, एम-पी-एस-सी असेल, यू-पी-एस-सी असेल, पोलीस भरती असेल, तलाठी, सरळ सेवा, ज्याही एक्झाम असतील त्या प्रत्येक एक्झामबाबतची जर तुम्हाला अपडेट सर्वात आधी पाहिजे असेल, जर ती अपडेट तुम्हाला खात्रीशीर पाहिजे असेल, तर या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. सोबत करिअर मित्राचे आपले यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे. त्या पेजलाही तुम्ही नक्की फॉलो करा. तिथे आपण शॉर्ट रील्स आपण अपलोड करत असतो, महत्त्वाच्या पोस्ट तिथे टाकत असतो. सोबत आपलं टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनललाही तुम्ही नक्की जॉईन करा. जेणेकरून टेलिग्रामवरही आपण काय करत असतो, की ज्या महत्त्वपूर्ण पी-डी-एफ्स असतील, जसं आता सध्या तरी टेलिग्राम बंद आहे, तर ज्या महत्त्वपूर्ण पी-डी-एफ्स असतील, नोट्स असतील किंवा काही महत्त्वाच्या क्विज असतील डेलीच्या, तर या प्रत्येक गोष्टी आपण तिथे शेअर करत असतो, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत देत असतो. ठीक आहे. तर आता व्हिडिओला सर्वात पहिले लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली मेंबरच्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा.
भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण सरकारी नोकरीच्या असेल प्रायव्हेट नोकरीच्या असेल अपडेटमध्ये. ठीक आहे, चलो, थँक्यू, ऑल द बेस्ट.